तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झालेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आलाय। तर आपण पाहू शकतो फलाट क्रमांक 1 आणि 2 वर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। पाटील यांना आता उद्याचा देखील दिवस आहे तो वाढून देण्यात आलेला आहे। जे आंदोलक आहेत ते इथे मध्य रेल्वेच्या CS छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल निवासस्थानी आले। आपल्यासोबत इकडील पोलीस अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे त्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे? त्यांना उद्या देखील परवानगी दिलेली आहे, मात्र रेल्वे स्टेशनला पूर्णपणे गर्दीचा माहोल आहे, काय सांगाल? हां, कालपासून जे सुरू आहे ते आमची बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे आणि विशेष करून प्लॅटफॉर्म नंबर 1-2 आहे, जिथून जे लोक येत आहे तिथे आम्ही विशेष बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे आणि दिवसापाळी पण आमची बंदोबस्त रात्री पण आहे आणि पब्लिकला आम्ही विनंती करत आहे स्मूथली क्राऊड जाण्यासाठी आम्ही मदत करत आहे। तर पाहायला गेलं तर आता कामावरची देखील लोक निघालेली आहेत, प्लस आंदोलक देखील एकत्र येण्याची शक्यता आहे। आंदोलकांना कोणता असा स्पेसिफिक एरिया दिलेला आहे का तुम्ही या ठिकाणी थांबाल, याच्या बाहेर जाऊ शकत नाही? हां, नाही, असं काही स्पेसिफिक असं एरिया दिलेलं नाही आहे। आम्ही गर्दीचं थोडं नियंत्रण करत आहे, क्योंकि हे दोन्ही मार्ग जे आहे ते मैदानसाठी येण्या जाण्यासाठी मार्ग आहे, ते थोडं अजिटेशनसाठी जे आलेलं आहे त्याच्यासाठी हे थोडं मोकळा व्हावी या दृष्टी आम्ही थोडं नियंत्रण करत आहे आणि रेग्युलर पॅसेंजरसाठी हे जे 2 फूट पॅसेज एरियाज आहे ते पण आम्ही मोकळा ठेवत आहे। साधारणतः माणसं वाढली तर कशा प्रकारे आपल्याकडनं नियंत्रण करण्यात येईल? क्या बोले? साधारण माणसं वाढली, आंदोलक वाढले तर कशा प्रकारे आपल्याकडे तयारी असेल? हां, आमच्याकडे अतिरिक्त रिझर्व्ह फोर्स पण आहे। आम्ही गरजप्रमाणे त्या फोर्स वापरून आम्ही क्राऊड नियंत्रण आम्ही करतो आहे। धन्यवाद। आमच्या भाषेत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आता दाखल झालेले आहेत। कॅमेरा प्रवीणसोबत नवराणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।